नुकताच 31 मार्च झाला आणि बँक पर्सन्स जे आपल्या बँकेत जॉब करतात त्यांचा वर्कलोड गेले 3-4 महिन्यांपासून जो होता त्यातल्या त्यात त्यांना आता रिलॅक्सेशन वाटलं असेल की इयर एंड क्लोज झालं, थोडा रिलॅक्सेशन होईल. पण असं कधीच नसतं आहे. जरी इयर एंड झालं तरी नेक्स्ट डे त्यांच्यासाठी सेमच राहतो. वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट मोटो ब्लॉगर. आज आपण बोलणार आहे बँकेमध्ये जे लोक जॉब करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. सो मला एवढं सांगावं लागेल, जरी त्यांना डोळ्यासमोर एवढे पैसे दिसत असतील बँकेमधले तरी ते त्यांचे नसतात आणि त्याच ऑनेस्टीला बँकेमधल्या लोकांना सलाम. मला एवढंच म्हणावं लागेल, बँकेमध्ये जॉब करणाऱ्या आपल्या मित्रांना खूप जास्त वर्कलोड आहे. सो आता बऱ्याच गोष्टी चेंज झाल्यात. बँक सिस्टम पहिल्यासारखी काम करत नाही. जशी पहिली काम करायची की बाबा तुमचे डिपॉझिट्स आणा, लोन्स द्या, फक्त तेवढं चालत नाही. आता भरपूर गोष्टी, भरपूर टार्गेट आता त्यांच्यासमोर असतात. जसं की पॉलिसीज विका, देन क्रेडिट कार्ड विका, लोन्स विका आणि डिपॉझिट पण जास्तीत जास्त आणा, असं सगळं टार्गेट त्यांना राहतं. नाही तर पहिले काय टेबलवाला जॉब होता, जे कोणी डिपॉझिट आणेल. सो असं राहिलेलं नाही आहे आता त्या लोकांसाठी खूप मोठा जॉब आहे हा. आणि टार्गेट रिलेटेड जॉब झालेला आहे आता. तुम्ही जेवढं जास्त टार्गेट कंप्लीट कराल तेवढं तुमच्या परफॉर्मन्सवर इम्पॅक्ट पडतो. माझे बरेच मित्र बँकेमध्ये जॉब करत आहेत. सो ते म्हणतात की खूप जास्त वर्कलोड वाढला आहे. सो आता जे क्लर्क आहेत ते 6-7 वाजता निघून जातात, जसं त्यांचा डेलीचा क्लोज झाला तरी. पण जे लोक ऑफिसर लेवलला आहेत त्या लोकांना रात्री 10 वाजेपर्यंत रोज थांबावं लागतं, कारण की कामच एवढं वाढलं आहे. प्लस त्यांना नवीन बिझनेस घेऊन यायचा आहे, तो बिझनेस एक्सपांड करायचा, हे टार्गेट असतं आहे. जास्तीत जास्त लोकांना लोन डिस्बर्स करून ते लोनची रिकव्हरी पण करणं, आपल्या बँकेचा NPA जो आहे तो मेंटेन ठेवणं पण इम्पॉर्टंट आहे. प्लस एखादं व्हेरिफिकेशन असेल तर त्या लोकेशनला जाऊन व्हेरिफिकेशन पण करावं लागतं. व्हेरिफिकेशन झाल्यावरती आपण त्या व्यक्तीला लोन देतो आहे त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड चेक पण करावा लागतो. अशा सगळ्या गोष्टीचं काम आहे. सो बँकमधल्या एम्प्लॉईचा जॉब हा खरंच सोपा नाही आहे. आपल्याला वाटतं की काही नाही, टेबलवरती बसून फक्त एंट्रीज करायच्या, तर आता तसं राहिलेलं नाही आहे. खूप कष्ट आहे त्याच्यामागे. तो ह्या लोकांना तुम्ही कधी बँकेत गेला, आता समजा मी असं बघितलं आहे की त्यांना जेवायला पण वेळ मिळत नाही. तो काय बँकेत 3 वाजेपर्यंत जे आपले ट्रान्झॅक्शन्स असतात आणि ते ट्रान्झॅक्शन झाले की मग त्यांना जेवायला वेळ मिळतो, असं आहे. नाहीतर आपण आपला लंच टाईम झाला की जेवतो, पण तसं नाही. त्यांना मेन कस्टमर फर्स्ट हे ठेवावं लागतं. आणि समजा तुम्ही डॉक्युमेंट दिलेत, लोन प्रोसेस करताय, पण तुमचं लोन होत नाही कुठल्या कारणाने, तर ते एम्प्लॉई स्वतः ट्राय करतात की जास्त ट्राय करून आपल्याला लोन कसं देता येईल. सो असं नाही राहिलेलं की समोरच्या माणसाची गरज ओळखून त्यांना जास्तीत जास्त हेल्प करायचा प्रयत्न आता बँकमधले एम्प्लॉईज करतात. पूर्ण चेंज झालेलं आहे यांचं ॲटिट्यूड. जसे SBIचं नाव खराब झालं होतं की बाबा लंच टाईम जास्त असतो, तो तसं काय राहिलं नाही. SBIपासून अगदी कोऑपरेटिव्ह बँकेपर्यंत सर्व एम्प्लॉईजला खूप मोठा टार्गेट आहे. सो गव्हर्मेंटनी थोडं स्ट्रिक्ट करून त्यांचा बिझनेस वाढवायचं हे केलं आहे. तो काही गोष्टी असतील की बँक चार्जेस एम्प्लॉईला लावणे, बँक चार्जेस वगैरे कस्टमरला लावणे, किंवा काय प्रायव्हेट कंपनीमध्ये, प्रायव्हेट बँकामध्ये इंटरेस्ट रेट हायर लेवलला असतो. सिबिल कमी असेल तर इंटरेस्ट रेट जास्त असतो. अशा काही गोष्टी बँकात घडतात, पण ती शेवटी बँकेच्या पॉलिसी, याच्यात बँकेतले एम्प्लॉईचा काही पार्ट नाही, हेच मला म्हणावं लागेल. आणि जे माझे मित्र जे बँकेमध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जसं की काही माझे मित्र आहेत की जे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहेत, 2-3 मित्र देना बँकेत आहेत, एक मित्र कोऑपरेटिव्ह बँकेत काम करतो आहे. मला पण कधी काळी बँकेत जायचं होतं, पण
सो मी नंतर प्रायव्हेट कंपनीत जायचा डिसिजन घेतला. असं सगळं असल्यामुळे हेच मला बोलायचं होतं की बँकवाल्या मित्रांना खरंच सल्यूट की तुम्ही खरंच चांगला जॉब करताय. आजपर्यंत तुम्हाला असं कोण म्हटलं नसेल, थर्ड पर्सन तर कोण बोललंच नसेल, पण मी ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह जास्तीत जास्त लोकांचा तुम्हाला बोलत आहे की नाही तुम्ही खरंच चांगले जॉब करताय. सो दॅट्स इट. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, तुमच्या बँकेमधल्या मित्रांना शेअर करा, जास्तीत जास्त बँकेतल्या मित्रांना शेअर करा. आपले व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर दिस opportunity to talk. Thank you for watching this video. Until then, see you in the next video. Bye bye.